हॅलो हाय नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर हर्षमी व्लॉग्स. सो आज आपण एका ट्रिपसाठी निघालेलो आहे, शॉर्ट ट्रिपसाठी. ते म्हणजे एक्सप्लोरिंग नाशिक. सो डे फर्स्टमध्ये आपण नाशिक एक्सप्लोर करणार आहोत. सो तुम्हाला माहितीच आहे, नाशिक शहर हे बेस्ट क्लायमेटसाठी आणि मिसळसाठी खूप प्रसिद्ध आहे. सो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पेरूची वाडी मिसळ इथे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि हा समृद्धी महामार्ग आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप सारे टनेल आहेत इकडे. सो तुम्हालाही इकडनं ट्रॅव्हल करताना खूप मजा येईल. तुम्ही नक्की इकडनं ट्रॅव्हल करा. सो आम्ही ठाण्यावरून शार्प 12 नूनला निघालो. 2.5 ते 3 तासातच तुम्ही नाशिकला पोहोचून जाता. तिकडे माझ्या कझन राहत होता, सो त्यालासुद्धा आम्ही सोबत घेतलं आणि आम्ही पेरूच्या वाडी इथे गेलो. आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो. सो आम्ही इकडे पोचलेलो आहोत पेरूच्या वाडीच्या, आणि तुम्ही गर्दी बघू शकता. सो गर्दी असल्यामुळे आम्ही पहिला इथे छान छान पक्षी आहेत, तसेच वॉटर बोटिंग आहे. या ठिकाणी जयेशने पहिली बोनी केलेली आहे मामाकडून. आणि तुम्ही बघू शकता छान अशी पेरूची झाडं आहेत. या ठिकाणी स्कूलच्या पिकनिकसुद्धा इकडे येते, कारण इकडे छान असे बर्ड्स ठेवलेले आहेत आणि ते आपल्या हातावर वगैरे बसतात, छान आपल्या जवळ येतात. सो एक वेगळी एक्साइटमेंट आहे आणि खूप छान छान बर्ड्स आहेत ते. सो तुम्ही सुद्धा विजिट करा. आणि छान वॉटर बोटिंगसुद्धा आहे. फक्त याचा टायमिंग 8 ते 5च आहे. सो त्या दरम्यानच तुम्ही जास्त उशिरा जाऊ नका. छान असं ॲम्बिशियस बनवलेलं आहे त्यांनी. गर्दी असल्यामुळे आम्ही पहिला बर्ड पार्कला गेलो. तिथे सर्व ते बर्ड्स पाहिले, छान छान त्यांच्यासोबत खेळलो. त्यानंतर आम्ही मिसळ खायला आलो आणि छान छान असे फोटो क्लिक केले. खूप मज्जा मस्ती धम्माल केली. छान असं एक्सप्लोअर करून खूप मज्जा आली. पक्ष्यांसोबत खेळताना फिरताना त्यांना छान असं त्यांचं वावरणं इतकं कुतूहल वाटत होतं की खूप दिवसांनी असे सर्व पक्षी पाहिले. आणि वेगवेगळ्या जाती होत्या त्या.
अशा प्रकारे आमची मिसळ इकडे आलेली आहे आणि छानपैकी असं मिसळ वर ताव मारलेला आहे, आईस्क्रीमवर ताव मारलेला आहे छान असं. आणि छान असं एक्सप्लोअर करून आम्ही पुन्हा रिटर्न झालो आणि नाशिकमध्ये स्टेला राहिलो. सो पुढचा व्लॉग नक्की बघा.